आषाढी एकादशी निमित्त दत्तनगर चौक सिद्धिविनायक मंदिरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या अभंगाप्रमाणे लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वैष्णवांच्या पालख्या आता पंढरपूरमध्ये विसावल्या आहेत। आज दत्तनगर आंबेगाव बुद्रुक येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले। यामध्ये पहाटे श्रींची महापूजा, अभिषेक व काकड आरती, चरण दर्शन, खिचडी वाटप, महिला हरिपाठ व भजन महाआरती तसेच महिला भगिनींसाठी मोफत तुळशी रोपे वाटण्यात आली। यावेळी श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक व शैक्षणिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील, विश्वस्त अजित झवरे पाटील, राजू शेठ वर्मा, नेरपगार साहेब, विनोद खोडे, जगदीश हलकुडे, रवी पडवळ, अखिल दत्तनगर तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष रोहनदादा बेलदरे पाटील यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंदिराचा तपपूर्ती सोहळा गुरुवर्य गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या हस्ते या मंदिराचा कलशारोहण आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन मंदिर 14व्या वर्षात पदार्पण करीत आहे। सकाळपासूनच मंदिरामध्ये पहाटे 4 वाजल्यापासून काकडा महापूजा, लोकांची गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात या पंचक्रोशीतल्या सर्व नागरिक बंधू भगिनी अतिशय मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत आहेत, प्रसादाचा लाभ घेत आहेत। प्रत्येक महिलेला तुळशीचं रोप 2,500 वाटले, महाप्रसाद वाटप चालू आहे। कार्यकर्ते सर्वजण अतिशय हिरिरीने याच्यामध्ये सहभाग घेत आहेत। राजू शेठ वर्मा, अजित जावरे, रवी पडवळ, आमचे सहकारी खुडे साहेब, अध्यक्ष अभि शिरोळे, मंडळाचे अध्यक्ष रोहन बेलदरे, सर्वच कार्यकर्ते मन लावून काम करत आहेत आणि ह्या मंदिराची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करून ह्या पंचक्रोशीमध्ये अतिशय नामांकित असं हे सर्वांचं श्रद्धास्थान ठरलेलं आहे आणि लोक मनोभावे या ठिकाणी येऊन अगदी देवाच्या देवाच्या भक्तीमध्ये विलीन होत आहेत। पंचक्रोशीमधील सर्वच भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक हार्दिक सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। सिद्धिविनायक सांस्कृतिक आपल्या मंदिरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून काकड आरती, महाअभिषेक आणि नंतर लोकांची दर्शनाची रांगा लागलेली आहे आणि महिलांना विशेष करून 2222 तुळशी रोप वाटण्यात आले आणि ते अजूनही चालू आहे। लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या पहाटेपासून काकड आरतीपासून आत्तापर्यंत आणि पुढे सुद्धा सर्वांच्या सहकार्य सर्वांचे दर्शनाचा आनंद सगळ्यांना मिळत आहे। रामकृष्ण हरी। सिद्धिविनायक मंदिरामध्ये आम्ही सर्वांनी सहकार्य करून सकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही सगळे स्टँडिंग आहोत आणि आमचे जे बेलदरे पाटील साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी काही न चुकता अगदी आजचा कार्यक्रम व्यवस्थितशीर पार पडत आहे आणि अजून पुढे संध्याकाळपर्यंत असाच पार पडेल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो।